इरा, आरव, खाली या बरं. सुमन, गौतमी, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? पटकन खाली या. काय झालं? काय झालं रे? काय झालं? सांगतो. बयोच्या भाषेत ढांटडान. बाबा हे काय? टॉवेल आहेत. अगं नऊवारी साड्या आहेत. उद्या गुढीपाडवा आहे ना, म्हणून मी ठरवलं की तुम्ही सगळ्यांनी नऊवारी साड्या नेसायच्या आणि आरव आणि मी फेटा बांधणार. काय क्या बात आहे बाबा, एक नंबर. अरे उद्या गुढीपाडवा आहे. इतक्या वर्षांनंतर आपण एकत्र या घरात सण साजरा करतोय. मग कसा दणक्यात व्हायला हवा नाही का? वाव, हा कलर मस्त आहे. ही माझी. अरे तिघींसाठी एक एक साडी आणली आहे. आणि हो ऐका, उद्या आपल्या घरात एक होम होणार आहे. म्हणजे कसं घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहावं ना, यासाठी. ह्या मात्र भारी केलंस. त्याचं काय आहे ना, बऱ्याच दिवसापासून घरात वाईट शक्तीचा वास असा, ती हाय ना जाऊक होई. हा ए गौतमी, तू पण निवड ना एखादी साडी. मी आणि नऊवारी साडी. अगं मम्मा प्लीज, फॅशन आहे. एक मिनिट. दिस वन. मम्मा ही वाली. मस्त. इरा अगं पण अगं ट्रेंड आहे. हिरा, अगं ट्रेंड आणि फॅशन म्हणून नाही साडी नेसायची, आपली परंपरा जपण्यासाठी नेसायची. कळलं? ठीक आहे, नेसते. ए सुमन, अगं तू पण चूज कर. मी माका हा माका ही वही गुलाबी साडी. बाबा ही एक्स्ट्रा माझ्यासाठी आहे ना? नाही ग, ती आपल्या बयोसाठी आहे. बयोशिवाय आपली फॅमिली पूर्ण होणार आहे का? हे बरं, चला मी फ्रेश होऊन येतो. अरे तू पण फेटे बघ. चला मी आलो फ्रेश होऊन. फेटे कसे बांधायचे याचे व्हिडिओ बघितले पाहिजे. नवीन साडी. अरे माका सांग ना. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुव संकीर्णनागाशुभद्रणं सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः. नमस्कार करा. ओम गणानान्त्वा गणपति भवामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्थितसादनं महागणपति देवताभ्य नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. ब्रह्मध्वज देवताभ्यो नमः. गंधपुष्पं समर्पयामि. आणि आता नैवेद्य दाखवा पेढ्यांचा, बत्ताशाचा. ओम भूर्भुव स्वाहा ब्रह्मध्वज देवताभ्यो नमः. स्थापित धूपं समर्पयामि. स्थापित दीपं समर्पयामि. नैवेद्यार्थे प्रतस्थापित शर्कराखंड नैवेद्यं समर्पयामि.
नमस्कार करायचा आहे सगळ्यांनी. पूजा संपन्न झालेली आहे. चैत्र पाडव्याची गुढी का उभारतात माहितीये का? गुरुजी मी सांगू? हो. चैत्र महिना या हिंदू पंचांगाचो पहिलो महिनो. चैत्रातलो पहिलो दिवस म्हणजेच गुढीपाडवो. असं म्हणतात जेव्हा ब्रह्मदेवान ही सृष्टी निर्माण केली तेव्हा ता दिवस गुढीपाडव्याचा होतो आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली. आणि म्हणानच गुढीपाडव्याक आध्यात्मिक महत्व असा. अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवो हा एक दिवस असता. या मुहूर्ताक नवीन गोष्टीची सुरुवात केली जाता. वा, छान माहिती सांगितलीस बाळा. नाहीतर आजकालच्या मुलांना काही माहिती नसतं हो. हुशार आहेस बाळा, खूप मोठी हो. चला सगळ्यांनी पाया पडून घ्या गुढीच्या. भयो आधी मी. ये भयो. सर तुमका फोन करू कस लागतला? होय सर, बाबा एकदा त्यांच्याशी बोललाय, सो ते त्याचा आवाज ओळखतील. तुम्ही जर बोलला तर त्यांना डाऊट नाही येणार. अगं पण मी विशाल, आता तूच हे करू शकतोस. सर प्लीज, ते सारखे पैशांची भाषा करतात ना. आता बघा, ह्याच पैसा त्यांना कसा खेचून घेऊन येता की नाही. द्या तुमचा फोन. सरस्वती अगं तू. सर द्या ना. सर प्लीज. या घ्या. अगं मी बोला बोला. हॅलो. हाय, मी 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 विशाल पाटील. हु इज दिस? विशाल पाटील. मिसेस मोकल. ओ, नाव आय गॉट इट. आमच्या मातोश्रींनी नवीन वकील ठेवलाय तर. नाही नाही, अहो प्लीज जरा माझं ऐकून घ्या. मी हे बघा, मला काही ऐकायचं नाहीये. मी तिला चांगलंच ओळखतो आणि तिला म्हणावं पैसे पाठवतोय, आत्ताच ट्रान्सफर करतोय, उद्या जाऊन बँकेमध्ये चेक कर म्हणावं. जरा जरा माझं ऐकून घेता का तुम्ही प्लीज? हे बघा, मला काही ऐकायचं नाहीये आणि मला कॉल करू नका परत. प्रश्न 15 करोडचा आहे. काय? हा, इट्स अ मॅटर ऑफ 15 करोड. 15 करोड म्हणजे? मोकल काकूंची पुण्यात एक जमीन आहे आणि ती जमीन मेट्रोच्या कन्स्ट्रक्शन मध्ये जाणार आहे.
आणि त्याचे तुम्हाला सरकारकडून 15 करोड रुपये मिळणार. काय? हो, ऍक्च्युली मी तेच सांगायला तुम्हाला फोन केलाय. म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्ट करायचंय, सो तुम्हाला दोघांना इकडे यावं लागेल भारतात. म्हणजे तुमच्या सह्या हव्या आहेत ना कॉन्ट्रॅक्ट वरती, म्हणून. आणि जर का तुम्ही नाही आलात तर मग त्या सगळे पैसे अनाथाश्रमाला द्यायचं असं म्हणताय. नाही 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 नाही, आम्ही असताना अनाथाश्रमाला दान कसं करणार ना? आम्ही येतो. पण तिने ही गोष्ट आम्हाला का नाही सांगितली? कसं सांगणार ना, म्हणजे तुम्ही याल किंवा नाही याची खात्री नव्हती त्यांना. इतक्या वर्षात कुठे आलात ना तुम्ही त्यांच्यासाठी. म्हणून मग मीच त्यांना म्हणालो की मी एकदा शेवटचा फोन ट्राय करून बघतो, रिक्वेस्ट करतो. आणि त्याच्यातून जर का ते नाही आले तर मग जो काही डिसिजन घ्यायचा तो घेऊ आपण. काय? नाही 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 नाही, तुम्ही काही डिसिजन घेऊ नका. आम्ही दोघे भाऊ येतो तिकडे. हा, ओके, दॅट्स ग्रेट. या तुम्ही, मग वाट बघतोय. हा, बाय. ओके, बाय. 15 करोड जायलाच पाहिजे. सर येत आहेत ते. सर, बाकी छान झालं हे आजच्या दिवशी घडलं ते. होय, खरंच. बरं, चला आता आटपूया, हॉस्पिटलला जाऊचा. काय गो बाय, आज पण हॉस्पिटल? होय आत्ते डॉक्टरांका कधी सुट्टी नसता, सणवार नसता. पेशंट का बरा करणं हीच त्यांची पूजा असता. आणि त्यांचं खरो सण पेशंट बरा झाल्यावरती साजरा होता. अगदी बरोबर आहे बयोचं. चला सर, मी सुद्धा निघतो आता. हो, आणि थँक्यू सो मच माझ्या शब्दाला मान दिल्याबद्दल. सर असं काय बोलताय तुम्ही? सर तुम्ही फक्त बोलायचं आणि मी ऐकायचं. बरं, आता येऊ मी. हा, येतो. हा, बाय आरव. बाय. या. काय झालंय? तू अशी का बसलीस? काल रात्री कुठे फिरत होतास तू? त्या भयोसोबत? काय? सरस्वती सोबत? इरा, काय बोलतीयस तू? खोटं बोलू नकोस. इरा, मी खोटं वगैरे काही बोलत नाहीये. मी घरीच होतो. काय चाललंय तुझं? ओके, म्हणजे तुला कॉल लावला, तू नाही उचललास. तिला कॉल लावला, तिने सुद्धा उचलला नाही. मग तुम्ही, एक मिनिट, तुम्ही दुसरीकडे आईस्क्रीम खायला गेलेलात का? इरा, तू मला फोन केलास ना, तो मी स्वतः कट केलाय. कारण मला नव्हतं बोलायचं तुझ्याशी तेव्हा. इरा, 2 महत्वाच्या गोष्टी. मी बाहेर गेलेलो नव्हतो, घरीच होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्यावरती हक्क वगैरे नाही गाजवायचा असतो. तू शुभंकर सरांची मुलगी आहेस म्हणून मी तुला काही बोलत नाही, याचा गैरफायदा नाही घ्यायचा. फायदा मी नाही, फायदा तू घेते. कळलं? ओपन युअर आईज. तुला बाहेर बोलवते, तुझे पैसे खर्च करते, तुला लुटते नाही. काल रात्री सुद्धा कुठल्या तरी इमर्जन्सीच्या नावाखाली बाहेर गेलेली ती.
तुला माहित नाही? अच्छा, तुझ्यासोबत भटकत नसेल, मग ती दुसऱ्या मुलासोबत भटकत असेल ते. इरा, का चुकीचं बोलले? ते आता सोडणार नाही मी, कळलं ना? आणि विशाल, तू एक गोष्ट लक्षात ठेव, कळलं? एक ना एक दिवस सगळं बाहेर पडणार आहे, तेव्हा मी बघेन. फटकेपत्र. इमर्जन्सी? कुठली इमर्जन्सी असेल? तुझी अवस्था अशी होऊ नये असं तुला जर वाटत असेल तर माझ्या मुलाला मला एक्सेप्ट करायला भाग पाड. त्याला मला आई म्हणायला भाग पाड. आमचं नातं पूर्ववत कसं होईल असं काहीतरी कर. ती माझी आई नाहीये. 5 वर्षांचं असताना मला आणि माझ्या बाबांना सोडून गेली ती बाई. डॉक्टर विशाल पासून लांब राहायचे किती पैसे घेशील? हॅलो. सरस्वती, काल रात्री कुठे होतीस तू? मी काय विचारतोय, काल रात्री कुठे होतीस तू? हॉस्पिटलात माझा जरा काम होता. हॉस्पिटलमध्ये? आणि तेही एवढ्या रात्री? हो. होय. एवढ्या रात्री काय करत होतीस? कसलं काम होतं? काय विचारतोय मी, कसलं काम होतं? मी इलाय. हा. सर, माका जाऊ खोया ता हेतलनी माका हाक मारली. हा, मी नंतर बोलते तुमच्याशी. बाय. सरस्वती, हॅलो. ही असा फोन कधीच कट करत नाही. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. ही काहीतरी लपवते माझ्यापासून. पण काय? ठीक आहे, काही हरकत नाही. पण सरस्वती, तू जर का प्रॉब्लेम मध्ये आहेस तर मी ते इग्नोर नाही करू शकत. पण इरा, तुला विशालकडे जायची गरज काय होती? कारण मला गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. ती भिकारडी रात्रभर फिरत होती ना त्याच्यासोबत, म्हणून. काय? हो, पण हे बघ, विशालचा काही दोष नव्हता. ती नेहमी असंच त्याला गोड बोलून बोलवते, फिरवते, त्याला लुबाडते. रात्रीचं मस्त खायला मिळत असेल ना तिला, आईस्क्रीम काय, पावभाजी काय, रोज नसेल मिळत असं, म्हणून हे असं दुसऱ्याला लुबाडायचं. ते काही नाही, तिला तर आता सोडणारच नाहीये मी. मला इरा, मूर्खपणा करू नकोस. तू तिला काहीही बोलणार नाहीयेस. अगं पण हे बघ, हा विषय मला वाढवायचा नाहीये, कळलं? मी बघते तिचं काय करायचं ते. ए, इकडे ये. भयो, ते मोकोल काकूंच्या मुलाचा फोन आला होता विशालला? नाही बाबा, माका काय कल्पना नाही. ओके ओके, ठीक. मी काम आटपून घेत आहे. बर. हॅलो. हॅलो, अरे मी प्रभात बोलतोय. तुम्ही माझ्या भावाला अमितला फोन केला होता ना? हा हा हा, बोला बोला. ओके, मी त्याचा सख्खा भाऊ प्रभात. ऍक्च्युली मिसेस मोकल आई आहे आमची. मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो, जरा बिझी आहे आता. हा, मी करतो फोन. ओके, या, बाय. हॅलो हॅलो. गुमू माहेर का जाता हो नाखवा नाखवा,
तिच्या घोवा कोकण दाखवा तिच्या अयो अगो विशाल सरांचा फोन असा अगो धर 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 उचल उचल बघ काय बोलतात. चल फोन उचल सरस्वती. फोन का नाही उचलत आहे? विशाल केला होतास प्रभातला फोन? नाही सर, तुमचीच वाट बघत होतो. सर मग हे आत्ता करा ना. सरस्वती ऍक्च्युली मला खूप चुकीचं वाटतंय हे सगळं. म्हणजे अमितशी ऑलरेडी आपण खोटं बोललोय. आता प्रभातला फोन लावून त्याला हे सगळं सांगायचं म्हटल्यानंतर पुन्हा खोटं बोलायला लागेल. सो मला जरा ते अवघड वाटतंय. भयो भारती काय म्हणायच्या? हा सर, कोणाचा चांगला होणार असत ना तर मग त्या खोटा ना वाईट नसता. सर आपल्या खोट्या बोलण्याने जर मोकल काकूंचा कायमचा भला होणार असत तर मग हे काय प्रॉब्लेम आहे ना. आपला हेतू चांगला आहे ना. मग हे तुम्ही करा फोन. बरं ठीक आहे, मी लावतो फोन. हॅलो. हॅलो, प्रभात ना? हाय, मी डॉक्टर विशाल. ऍक्च्युली मगाशी जेव्हा तुम्ही मला फोन केलात तेव्हा मी जरा बिझी होतो, गडबडीत होतो आणि आय एम सॉरी, कॉल बॅक करायला थोडा वेळ लागला. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. पण तुम्ही जे अमितला जमिनीबद्दल सांगितलं ते खरं आहे ना? हो हो, 100% खरं आहे. पण काय आहे की हा सगळा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोघांना भारतात यावं लागेल. काय या सगळ्या लिगॅलिटीज पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर का आलात तर बरं होईल. नाहीतर मग मोकल काकू ती सगळी प्रॉपर्टी अनाथाश्रमाला द्यायचा विचार करा. नाही नाही, आम्ही येतोय ना. ॲज अर्ली ॲज पॉसिबल आम्ही पोहोचतो. ठीक आहे, या. बाकी सगळं तुम्ही इथे आल्यानंतर आपण सविस्तरपणे बोलू. बाय. येतोय. व्हेरी गुड. बरोबर ना. आता ह्याच फाईल आहेत ना सर? अजून काही हवंय का तुम्हाला? मी निघू सर आता, उशीर होतो. नाही, एक मिनिट. मी फक्त हे सामान आणायला तुम्हाला इथे नाही बोलवलं. माझं आणखीन एक काम आहे तुमच्याकडे. काय काम होतं सर? सौदामिनी मॅडमनी सरस्वतीला कुठली इमर्जन्सी आली असं सांगून हॉस्पिटलमध्ये बोलावलं होतं. हे बघा सविताताई, मला हे प्रकरण खूप वेगळं वाटतंय. त्यामुळे प्लीज तुम्हाला जर का काही माहीत असेल तर मला सांगा, घाबरू नका प्लीज. हे बघा सविताताई, सरस्वती खूप साधी मुलगी. अहो तिला छक्के पंजे कळत नाही. आणि आत्ता जर का आपण शांत बसलो ना तर तिचा त्रास अजून वाढेल. सो प्लीज मला सांगा. तुम्ही नका घाबरू, मी आहे ना. मला सांगा. सर ते सौदामिनी मॅडमनी सरस्वतीला अख्ख्या हॉस्पिटलची साफसफाई करायला बोलवलं होतं. काय? हो सर, मला वॉचमननी सांगितलं की सरस्वतीला सगळे कॉरिडॉर्स, स्टेअरकेस, वॉर्ड्स, टॉयलेट्स सगळं साफ करायला लागलं रात्रीला एकटीला. ते पण क्लिनिंग स्टाफला मुद्दामून सुट्टी देऊन. सर मी निघू, मला उशीर होतोय सर. हां, तुम्ही या. आणि हो, डोंट वरी, तुमचं नाव नाही येणार. शेवटी आपल्या खऱ्या लायकीवरती आलीच ही बाई. मला मनस्ताप देत होती तोपर्यंत ठीक आहे, पण आता ती सरस्वतीला त्रास द्यायला लागली आणि ही तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. सौदामिनी दंडवते, आता मी तुला नाही सोडणार. आता आपला काय तो हिशोब समोरासमोरच होईल. माइंड इट.
कविता मावशीचा फोन एवढ्या रात्री. हॅलो हॅलो सरस्वती, सॉरी. मावशी, अहो काय झालंय? काल हॉस्पिटलमध्ये काय केलंयस तू ते सगळं कळलंय मला. हो अगं पण तू हे सगळं का करत होतीस? तुमका कोणी काय बोलला काय? मला हॉस्पिटलच्या वॉचमनने सांगितलंय सगळं. तुला तिथे काय काय करावं लागलंय. पण मावशी सॉरी कशासाठी? सरस्वती मी काय झालंय मावशी? अगं मला ते सगळं विशाल सरांना सांगावं लागलं. काय? अगं मी सांगणार नव्हते पण त्यांनी मला फोर्स. नाही ठीक आहे ठीक आहे. बाय. अरे देवा, ह्या काय होऊन बसला. आता विशाल सर या विषय खूप मोठा करतले. त्यांना उद्या भेटून थांबूक लागतला. मॅडम, ता 3 नंबर वॉर्ड मधला मोकल का? पप्पे दादा ठेव. तू या काय करतास? आम्ही पिशवीत भरत होतोय. काय? नाही नाही पिशवीतनं रिपोर्ट आणले ते तुका दाखवायचे होते. डॉक्टर हे रिपोर्ट बघ ना, मी बरो असे काय बघ. तू विशाल सरांका जाऊन भेट, ते तुका औषधं देतील. हा त्यांका किती आहे तू दे ना, तू पण डॉक्टर असस ना. अरे पण मी अजून डॉक्टर झाले नाही. म्हणजे माका औषधं जरी माहिती असली ना तरी तर मी देऊ शकत नाही. तू विशाल सरांका भेट. हा डॉक्टर थांब. काय? पुढे काय झाला की नाही? कशाचा? अगो डॉक्टर, गाडी किती दिवस सरस्वती आय लव्ह यू ह्याच्यावरच अडकून बसणार हा. थोडी पुढे सरकन दे. तू ना सुधरूच नाही. हळू बोल. मी बिघडलेलो काय होतंय, पण आता तुम्ही दोघा बिघडा. हे बघ माझा एक ते डॉक्टर आहेत ना, खूप चांगले आहेत, तुका सुखात ठेवतील. ते खूप साधे असत. माका माझे भाऊजी जाम आवडले असत. भाऊ एक साथ नमस्ते भाऊजी. रावजी, रावजी असा ते का म्हणायचा होता. त्यांच्या गावात रावजी असं बोलल्यावरती मान देतात असं असता. होय ना पप्पे दादा? हा होय होय होय, माका भाऊजींबद्दल जाम मान असा. भाऊजी तो रिपोर्ट घेऊन इलाय, तुमका दाखवचा होता. ता सोडून बाकी सगळा सुस्तार आहे तुका. हा दाखवते. एक मिनिट थांब. तू आत ओपीडीत बस, मी येतो मग नंतर बघतो रिपोर्ट. हा ओपीडी काय असा? हे इथे इकडून काय? हा भाऊजी इकडे इकडे. इथे. हा सरस्वती, मला बोलायचंय तुझ्याशी. आता हेंका काय बोलूचा? हॉस्पिटलमध्ये काम केल्याच्या विषयावरनं तर बोलूचा नाही ना.